बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून केली जाते। मात्र या सगळ्यामध्ये कुठेतरी जातीय राजकारण केलं जातं असा आरोप ओबीसी नेत्यांकडून केला जातो। तो ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्या सोबत आहेत। त्याचबरोबर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत हे सगळं प्रकरण लावून धरणाऱ्या अंजली दमानिया समाजसेविका या देखील आपल्या सोबत इथे जोडल्या गेलेल्या आहेत। लक्ष्मण हाके आणि अंजली दमानिया तुमचं दोघांचंही खूप खूप स्वागत। लक्ष्मण हाके, मी तुमच्याकडे येते। या सगळ्या प्रकरणामध्ये कराड आणि धनंजय मुंडे यांना विशिष्ट समाजाचे असल्यामुळे टार्गेट केलं जातं असा आरोप तुम्ही करताय। तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? हे बघा, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये खरं तर हे हत्या प्रकरण, त्यामागची संवेदनशीलता, त्यामागचं गांभीर्य, मला वाटतंय या महाराष्ट्रामध्ये अनेक मोर्चे आंदोलन करणाऱ्या आणि वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न दसास लावणाऱ्या माणसांनी मला वाटतं यातलं गांभीर्य घालवलेलं आहे। कुणी तिथली बिंदू नियमावली संदर्भात बोललं, कुणी तिथं एका वंजारी समाजाचेच अधिकारी जास्त प्रमाणात आहेत असं बोललं, कुणी घरात घुसून मारण्याची भाषा केली। मला वाटतं हे बीड जिल्ह्यामधल्या या हत्येचं समर्थन कुठलाही नागरिक, कुठलाही माणूस, इवन त्या आरोपीचे नातेवाईक सुद्धा त्या हत्येचं समर्थन करणार नाहीत आणि मी करायचा तर प्रश्नच उरत नाही। जो आरोपी असेल त्या आरोपीला शिक्षा होणं आणि झाली पाहिजे या मताचा मी आहे। पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्या बीड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्ष दीड वर्षभरापासून ज्या काही घटना सातत्यानं घडतायत, रिझर्वेशनचं आंदोलन तिथं खूप मोठ्या प्रमाणात उभं राहिलं, त्या 2, 4, 5 जिल्ह्यामध्ये ते वातावरण होतं आणि ही परिस्थिती असताना त्याच बीड शहरामध्ये अख्खं बीड शहर जाळलं जात होतं। ओबीसींची किंवा लोकप्रतिनिधींची घरं टार्गेट करून जाळली जात होती। नाभिक समाजाच्या दुकानावरती हल्ले केले जात होते। धनगर समाजाच्या तरुणांना नाक घासायला नुसती कमेंट केली म्हणून हे असं सामाजिक वातावरण हे खूप वर्ष दीड वर्षभरापासून या परिसरामध्ये होतं। आणि ही घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येचं भांडवल करून इथल्या लोकप्रतिनिधींनी आणि इथल्या लोकांनी त्याला राजकीय स्वरूप दिलं आणि मग राजकारणातले काही पूर्वग्रह, काही मागचे बुट्टे काढण्याचा प्रयत्न इथं धनंजय मुंडे असतील किंवा अजून कोण पंकजा मुंडे असतील किंवा अजून कोण एखादा विशिष्ट समाज, पर्टिक्युलरली बंजारी समाज असेल, त्यांना टार्गेट करायला सुरुवात केली। मी एक ओबीसी आंदोलक म्हणून या माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या ओबीसी अंतर्गत ओबीसी अंतर्गत येणाऱ्या समाजाच्या नेत्यांना या सर्व समाजात हा काय आवाज येतोय? आवाज हा देखील मला आवाज येत नाहीये। जी, हॅलो जी, अंजली दमानिया, लक्ष्मण हाकेंचं असं म्हणणं आहे की वंजारी समाजाच्या नेत्यांना टार्गेट केलं जातं। एकीकडे ते म्हणतात की असं कोणाचंही समर्थन करत नाही किंवा एखाद्या समाजाकडे असं मी बोट ठेवत नाही, मात्र आता ते असं म्हणतात की वंजारी समाजाच्या नेत्यांना इथे टार्गेट केलं जाते, डायव्हर्ट करतायत मुद्दा। हाके, निखिला, हे म्हणणंच खरं किती हास्यास्पद आहे की आज जी घटना घडली आहे, इतकी क्रूरपणे एका व्यक्तीची हत्या केली गेली आहे आणि आज मी त्याचा ना पूर्ण PCR रिपोर्ट वाचला की वाल्मिक कराड यांना जेव्हा अटक केली गेली आहे त्याचा जो PCR रिपोर्ट मी वाचला आणि इतका धक्का बसलाय मला की ह्या व्यक्तीनी म्हणजे वाल्मिक कराडनी, सुदर्शन गुलेनी आणि त्या विष्णू चाटेनी अनेकदा अवादा कंपन्यांच्या त्या माणसाला अनेकदा फोन केले, धमक्या दिल्या, तुझे पाय तोडून टाकू म्हटलं, त्याला अपहरण केलं त्याचं। मे मध्ये जाऊन त्यांनी त्यांच्यावर कंप्लेंट देखील दिली पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। आणि परत कारण अवादा कंपनीचं जे हेडक्वार्टर्स होतं ते मसाजोग मध्ये होतं आणि तिथे जेव्हा परत त्यांनी धमकी देण्याचा प्रयत्न केला आणि एका सिक्युरिटी गार्डनी फोन केल्यामुळे संतोष देशमुख तिथे धावून आले आणि जे झालं ते आपण सगळ्यांनी बघितलं। आणि त्यानंतर इतक्या क्रूरपणे त्यांची हत्या करणारा माणूस कुठच्या समाजाचा असू शकत नाही, कुठच्या समाजाचा नाही। त्या माणसाला शिक्षा ही झालीच पाहिजे। आणि आता आपण वाल्मिक कराडचं नाव का घेतोय, कारण त्या PCR मध्ये रिपोर्ट मध्ये लिहिलंय की अनेक वेळा मे महिन्यापासनं वाल्मिक कराडच्या फोनवरनं विष्णू चाटेंनी फोन केले होते आणि या तिघांची नावं मे महिन्यापासून घेतली होती त्या माणसानी। मे महिन्यापासून त्यांचा
छळ केला गेला, अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना छळ केला गेला, त्यांना एकाचं अपहरण देखील झालं होतं. ही माणसं कुठल्या एका समाजाची असू शकतात का? आणि पूर्वीच्या जमान्यात जसं मी परत परत तेच म्हणते की भगवान बाबा, संत भगवान बाबा कसे होते, त्यांनी अख्खा समाज बदलण्यासाठी किती सामाजिक म्हणा, सांस्कृतिक म्हणा, शैक्षणिक म्हणा जे प्रबोधन केलं होतं, तसे लोक आता राहिलेलीच नाहीये. आता समाजाचा वापर होतो, कोणी मराठा समाजाचा वापर करतो, कोणी वंजारी समाजाचा वापर लक्ष्मण हाकेने तिथे हात वर केला. लक्ष्मण हाके बोला. हे बघा, अंजलीताई ज्या बोलतायत, जे सांगतायत त्याबद्दल कुणी शंका उपस्थित केली? लक्ष्मण हाकेने उपस्थित केली का? लक्ष्मण हाकेचं जे काही आंदोलन आहे किंवा जी मागणी आहे, जे म्हणणं आहे, ते 2 वाक्यांच्या संदर्भात आहे. एक, जरांगे म्हणतात की आम्ही घरात घुसून मारू, हे एक पहिलं. आणि दुसरं वक्तव्य अंजलीताई दमानी यांनी एका कुठली तरी अधिकाऱ्यांची यादी वाचली आणि आडनावं वाचून एका समाजाला काहीतरी एक पर्टिक्युलरली बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लक्ष्मण हाके एक ओबीसी आंदोलक म्हणून त्या समाजाला कसं काय तुम्ही आरोपीच्या पंजऱ्यात उभं करू शकता? त्यांना कसं काय क्रिमिनलाइज्ड ठरवू शकता? तुम्ही बिंदू नियमावलीवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार दिला कुणी? बिंदू नियमावली तुम्हाला किती कळते? बिंदू नियमावली जे कोणी त्याची अथॉरिटी पर्सन आहेत निर्णय घेणारे, त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? या प्रश्नासंदर्भात लक्ष्मण हाके बोलतोय. लक्ष्मण हाके आरोपीचं कधीही कुठेही समर्थन करत नाही. ऐकून घ्या मॅडम, आता पहिल्यांदा तुम्ही बोलत असताना मी ऐकून घेतलंय तुमचं शांतपणानं. तुम्ही ज्या सभेमध्ये माझं एकच म्हणणं आहे की माझ्या वाल्मिक कराडचं समर्थन केलंय, त्यांच्या समर्थनाचे बोर्ड घेऊन लोक उभे होते तुमच्या मागे. मी काय बोललो ऐका, परत एकदा ऐका. निखिलाजी मी बोलतो 1 मिनिट ऐका. परत एकदा माझं ते वक्तव्य ऐका. ते तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ते प्रिझर्व्ड आहे. मी त्याच्यामध्ये कुठेही एखादा शब्द, मी एवढंच बोललो की ज्या पद्धतीनं या राजकारणाला, इथल्या व्यवस्थेला वाल्मिकांना कराड यांची ताकद निवडणुका जिंकण्यासाठी चालते, तुम्हाला पक्षवाढीसाठी चालते, तुम्हाला इव्हेंट बनवण्यासाठी चालते. जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष वाल्मिकांना कराडावरती भाषण करतात. त्यांचे फोटो सुप्रियाताई सुळेंबरोबर असतात, त्यांचे फोटो शरदचंद्रजी पवारांबरोबर असतात, त्यांचे फोटो संदीप क्षीरसागरबरोबर असतात. या सगळ्यामध्ये धनंजय मुंडेंनी स्वतः म्हटलं होतं की वाल्मिक कराड हो माझा मित्र आहे, तो माझं काम करतो असं त्यांनी म्हटलं होतं. तुम्हाला ऐकायचं असेल तर मी तुम्हाला धनंजय मुंडेंचा बाईट ऐकवते. अंजलीजी थोडंसं थांबा, मी येत आहे तुमच्याकडे. अरे त्याबद्दल आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं, ते का केलाय, कशामुळे झालाय, त्यांचा संबंध किती आहे, काय, या सर्व गोष्टी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवेदनामध्ये स्पष्टपणाने येतील. एक मिनिट ते आहेत. आता भूमिका काय बोलायचे ते माझ्या जवळचे आहेत ना, आहेत त्यात काय मी नकारणार थोडाच आहे. लक्ष्मण हाके, धनंजय मुंडे काय म्हणाले ते तुम्ही ऐकलं, यासाठी मी येतेच. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात काय म्हणाले तेही थोडंसं ऐका. देशंडांनी देखील सांगितलं कोणावरही 307 लावायच्या, कोणावरही वेगवेगळ्या केसेस लावायच्या, की याचा दोष हा पोलीस प्रशासनाचा देखील आहे. हे यापुढे सहन केलं जाणार नाही. मी या सभागृहाला आश्वस्त करतो, या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळंमुळं आम्ही खणून काढू. हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात, त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल. माझे सगळ्या म्हणजे माझ्या पक्षासहित सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे, हे जेवढे वसुलीबाज आहेत हे कोणा ना कोणाचा आसरा घेतात. आपण जर आसरा देणं बंद केलं तर महाराष्ट्राची गती दुपटीने वाढू शकते. या संदर्भात आमची भूमिका 0 टॉलरन्सची राहणार आहे. बोला लक्ष्मण हाके. आता मी या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह कुणी उपस्थित केलाय? जो आरोपी तो आरोपीच आहे. लक्ष्मण हाकेंनी कधी याबद्दल शंका उपस्थित केली? बीडमध्ये गुन्हेगारी कुठे आहे? मुद्दा माझा एकच आहे. मी परत एकदा सांगतो मॅडम की मी एवढंच म्हणालो की ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड या महाराष्ट्रातलं राजकारण, लोकप्रतिनिधी, मॅन मनी मसल पॉवर जोपर्यंत त्यांना फायद्याची ठरते तोपर्यंत त्यांना ते पाळतात, त्यांना ते बरोबर घेतात, त्यांची मदत घेतात. अचानक असं काय झालं
म्हणजे या व्यवस्थेच्या विरोधामध्ये मी बोललो, यामध्ये मी आरोपीचं समर्थन कुठं केलं? नाही, मग मोर्चे कशासाठी काढताय हा की? मोर्चे मी काय बोललो तुम्हाला परत एकदा सांगतो, मी तिसऱ्यांदा सांगतोय आता माझ्या बाईटमध्ये की एका जातीला ज्यावेळी तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करता, ज्यावेळी एमपीएससीची परीक्षा देऊन वेगवेगळ्या चालण्या, वेगवेगळ्या परीक्षा डायव्हर्ट करतायत हा की? हा त्यांनी मुद्दा घेतलं ना नाव, या अंजलीताई दमानी यांनी घेतलं ना नाव, नाव घेतलं ना अंजलीताई दमानी यांनी की एका बंजारी समाजाचे एवढे अधिकारी या तुम्ही फक्त एकच हा मुद्दा पकडून ठेवलाय. पाळला गेला का? दमानी यांची बिंदू बोला. संदर्भात वेळोवेळी बोलल्या. नाही, आता यांच्या भाषणात प्रामुख्याने काय आलं होतं की यांचे फोटो वाल्मी कराडचे सगळ्यांबरोबर आहेत, त्यांची मसल, मनी पॉवर आणि सगळी पॉवर वापरली गेली. आमचा आक्षेप याच्यावरच आहे की यांची मसल पॉवर वापरणारे कोण आहेत? तिथे दोनच आमदार आहेत त्यांची मसल पॉवर वापरणारे, एक धनंजय मुंडे आणि एक पंकजा. एक मिनिट, आपण मला आता बोलू द्या. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे, आणि आमचा आक्षेप हाच आहे, त्यांचे फोटो सगळ्यांबरोबर आहेत. जाते आणि सुरेश दसाडी सुद्धा वाल्मिकांची ताकद घेतलेली आहे. निखिला एक मिनिट, दोन मुंडे कसे दिसतात यांना थांबायला सांग. तुम्ही सिलेक्टेड लोकांना टार्गेट करता का? संदीप क्षीरसागरांना, वाल्मिकांना? हे काय चाललंय? अरे तुम्ही हे बोलत होते तेव्हा मी गप्प होते. यांना गप्प बसायला सांग, गप्प करायला सांग. बोला तुम्ही बोला, अर्ध सत्य बोलू नका, अर्ध सत्य बोलायचं नाही, सगळ्यांची नावं घ्यायची. की सुरेश, आता तुम्ही गप्प राहा, गप्प राहायला तुम्ही शिका. आता दोघांची नावं घेतली, तुम्ही गप्प राहायला शिका. आता तुम्ही दोघांची नावं घेतली. तुमचं सिलेक्टेड टार्गेट आहे, तुम्हाला लोकांना उद्ध्वस्त करणं सिलेक्टिव्ह टार्गेट आहे तुमचं. असे वाद करायचे थांबा थोडंसं. दमानी यांची मुद्दा मांडा अशा तुमचा. लोकांबरोबर मला असे वाद नाही करायचे. बोला. सुरेश धस, संदीप क्षीरसागर, तिथले बजरंग सोनावणे, सगळ्यांबरोबर त्यांचे फोटो आहे. एवढंच नाही, काय बोलताय तुम्ही? जरा गप्प बसा आणि ऐका, जरा कान उघडे करा. तर पहिल्या दिवशीपासून मी स्वतः ट्विट केलं, शरदचंद्र पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, निखिला असं नाही बोलता येणार आहे. माझा मुद्दाच मला मांडता येणार नाहीये. ह्या सगळ्यांबरोबरचे फोटो देखील मी ट्विट केले होते आणि माझा आक्षेप हा कुठल्याही समाजाबद्दल कधीही नव्हता. मी आजपर्यंत कधीही कुठल्याच समाजाबद्दल बोलले नाहीये. माझा आक्षेप एकच गोष्टीवर होता की सध्या भगवान बाबा काय होते, ते प्रबोधन करून त्या समाजाला मोठं करायचे आणि ह्यांच्यासारखी माणसं, धनंजय मुंडे सारखी माणसं, वाल्मी कराड सारखी माणसं त्या समाजाचा उपयोग करतायत. हे दुर्दैव आहे. आणि त्यांचा वापर करण्यासाठी मी उदाहरण म्हणून सांगितलं होतं की परळीमधले सगळे जे पद महत्वाची आहेत, मग ते पोलीस असो, रुरल पोलीस असो, तहसीलदार असो, गट अधिकारी असो, सहाय्यक गट अधिकारी असो, हे सगळे एकाच याचे आहेत असं म्हटलं. मी कधीही कुठल्या समाजाविरुद्ध ते आळशी आहेत, बेकार आहेत, ऊसतोड कामगार काम करत नाहीत असं कधी का म्हणेन? कारण ऊसतोड कामगारांसाठी जितकी मी मेहनत घेतली आहे आणि जितकी त्यांच्यासाठी लढले, हे खरंच सगळ्यांना जेव्हा 10, 11, 12 पासून माहिती आहे लोकांना. त्यामुळे हे गैरसमज जे पसरवले जातात ते कोण होते? सुनील फड, कैलाश फड ही माणसं पसरवणार, नरेंद्र सांगळे ही माणसं पसरवणार. आणि माझे फोटो आणि माझा नंबर आणि माझे व्हिडिओ तुम्ही मोबाईल मला फक्त एवढं सांगाल की बंजारी समाजाला कोणी बदनाम केलं, कोणी बंजारी समाजाचं नाव घेऊन त्या ठिकाणी बदनाम केलेलं आहे. मुद्दा आहे हत्येचा. आता तुम्ही शांत बसा, आता मला बोलू द्या ना, आता मला बोलू द्या. अंजलीताई दमानी यांनी त्या अधिकाऱ्यांची सिलेक्टिव्ह 10-12 अधिकाऱ्यांची, 10-12 पण नाही, 5-7 अधिकाऱ्यांची नावं घेतली, त्यांची आडनावं वाचली आणि त्यांची जात शोधली. पण त्याच बोर्डवरती इतर आडनावाची माणसं, वेगवेगळ्या पदावरच्या आडनावं आणि त्यांच्या जाती त्यांनी शोधल्या नाहीत. त्यांना पुन्हा तुम्ही मुद्दा डायव्हर्ट करताय. तुम्ही थेटपणे समर्थन कराडचं करताय. माझं आणि हत्येचं प्रकरण समाजाच्या समर्थनार्थ उभा आहे. मी आरोपीच्या समर्थनार्थ उभा नाही, मी माझ्या ओबीसी बांधवांच्या समर्थनार्थ उभा आहे. समर्थन केलं जात होतं. अंतर्गत येणाऱ्या समाजाच्या समर्थनार्थ उभा आहे. त्या सभेमध्ये तुम्ही होतात, त्या मोर्चामध्ये तुम्ही होतात, ज्या कार्यक्रमासाठी तुम्ही गेला होता, त्यांनी आदल्या दिवशी तो मोर्चा काढला होता आणि वाल्मिक कराडला त्यांनी समर्थन दिलेलं होतं. त्यांच्याच व्यासपीठावर तुम्ही देखील होतात.
ऐका, मी तिथं गेलो, तिथं मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहिली आणि मी फक्त या गंभीर घटनेमध्ये या लोकांनी राजकारण सुरू केलेलं आहे आणि कुठल्या तरी समाजाला टार्गेट केलं जातंय एवढंच मी मानलेलं आहे. सगळं फुटेज तुम्ही दाखवा, महाराष्ट्राला दाखवा, त्याच्यामध्ये मी कुठे आरोपीचं समर्थन केलंय ते दाखवा. बरं, हा एक नाव सांगाल की कुठला असा नेता आहे की ज्याने वंजारी समाजाला टार्गेट केले? त्या नेत्याचं नाव सांगा. हे बघा, जे काही जरांगे नावाचे गृहस्थ आहेत, जे काही सुरेश धस नावाचे गृहस्थ आहेत आणि ज्या ताईंनी ज्या अधिकाऱ्यांची नावं घेतली आणि त्यांची जात शोधली, त्या ज्यांची नावं घेतली ती लोक ऑलरेडी बदली होऊन गेलेली आहेत. ज्या अंजलीताई दमान या गेल्या 2 दिवसापासून मीडियावरती येत आहेत, डिबेटला येत आहेत, त्यावेळी त्या शिक्षकांच्या रोस्टर संदर्भात बोलतायत. त्या शिक्षकांचा डेटा माझ्याकडे उपलब्ध आहे. त्या शिक्षकांचा इन्फ्लुएन्स होतो का या इन्व्हेस्टिगेशन मध्ये? त्या शिक्षकांच्या रोस्टर बद्दल का बोलतात? त्या सुरेश धस नावाचा माणूस बिंदू निमावली बद्दल का बोलतो? एका जिल्ह्याची बिंदू निमावली असती का? पूर्ण राज्याची बिंदू निमावली असती? अशा माणसांची पंकजा मुंडेंनी याचं उत्तर स्वतः दिलेलं आहे ज्यावेळेला त्या धनंजय मुंडे यांच्या सोबत नव्हत्या त्यावेळेला. जी दमानियाजी बोला तुम्ही. अर्थशून्य, तुम्ही अर्थशून्य बोलता आहात. निखिला कसं आहे की हे जे तुम्ही सिलेक्टिव्ह टार्गेट करता आहात म्हणून बोलतायत. मी काल फॅक्ट्स अँड फिगर्स नाही एक मिनिट, तुम्ही काही फॅक्ट्स अँड फिगर्स तुम्ही काय काय केलं आजपर्यंत माहित नाही का? हे बघा, हे असं ओरडत राहिलं तर काही माझ्या समोर आहे. सुरुवात करू आपण आता. हाकेजी थोडंसं थांबा, बोलू द्या त्यांना. नाही काय मतलब नाही? अर्ध सत्य का सांगताय तुम्ही महाराष्ट्राला? सनसनाटी निर्माण करायची, फोटो अपलोड करायचे. काय मिळालं तुम्हाला फोटो मधून? तर लक्ष्मण हाकेंचे फोटो टाकल्यानंतर काय म्हणाला? मग तुमची तडफड त्याच्यासाठी चालली आहे की त्या वाल्मिकी कराड बरोबर तुमचे फोटो होते जेवतानाचे. हा, तर तुमचे जेव्हा मी तिथे जेव्हा ऐकलं की तुम्ही वाल्मिकी कराडच्या समर्थनार्थ बोललात ना, तळपायच्या मस्तकाला गेली. ज्या माणसांनी लाखो लोकांना छळलंय त्यांचं तुम्ही ओबीसी म्हणून समर्थन करता, ओबीसी म्हणून मी आरोपीचं समर्थन करीत तुम्ही वाल्मिकांचं समर्थन करता. अशा माणसाचं जो धमक्या देतो, अपहरण करतो, अशा माणसाचं समर्थन करता. निखिला यांना बोलण्यात अर्थच नाहीये. हा माणूस जर अशा गुंडाचं, अशा माणसाचं समर्थन करत असेल, काल कुठलं कशाला घेतली तुम्ही? काय धनंजय मुंडेसाठी घेतली का? तुम्ही वाल्मिकी कराडांची पण घेतली समर्थनार्थ? म्हणून तर ट्विट करून दाखवलं की तुम्ही पण त्यांच्या बरोबर जेवायला बसलेला. निखिला, आपण यांना ना त्यांना त्या पॉइंटेड उगाच हे करायचंय. त्यातला मुद्दा असा की वाल्मिकी कराड सारखा माणूस जो गुन्हेगार आहे, तो इतका खालच्या पातळीचा आहे, त्याचं जर समर्थन हा माणूस करत असेल तर धन्य आहे अशा ओबीसी नेत्याची. धन्य आहे. कारण ओबीसीच्या जमातीला ते कशी दिशा देणार, कशी दिशा देणार? हे देणार दिशा. एक तरी मला ना निखिला यांना जरा 2 मिनिटं गप्प कर. मला एक मुद्दा मांडायचा आहे. एकच मिनिट गप्प कर. मी एसी मध्ये बसून प्रोग्राम करत एक मुद्दा मांडायचा, तुम्ही ऐका तर त्यांचं. अरे तुम्ही निखिला, 1 मिनिट त्यांचा माईक एकच मिनिट, त्याच्यावर बोलणं मला शक्य नाहीये. त्यांचं म्हणणं ऐकून घ्या, बोला. गप्प बसा. त्यांचा 2 मिनिटांसाठी बंद करा. त्यांचा 2 मिनिटांसाठी बरं, हाके मी बंद करते, तुम्ही थोडंसं थांबा. अंजलीजी बोला तुम्ही. मला एक नेता दाखव, जो एक माळी समाजाचा व्यक्ती दाखव जो भुजबळांना एवढा श्रीमंत आहे. एक वंजारी समाजाचा दाखव जो धनंजय मुंडे एवढा श्रीमंत आहे किंवा पंकजा मुंडे एवढा श्रीमंत आहे. एक इतर कुठल्याही समाजाचा, एक मराठा. मला तर मराठ्यांबद्दल तर नेहमी तेच वाटतं की आज 77 वर्ष महाराष्ट्र राजकारण त्यांच्या हातात होतं, तरी इतकी दुर्दैवी परिस्थिती आज मराठ्यांची काय आहे? कारण ही कोणी माणसं, राजकीय माणसं समाजासाठी काम करतच नाहीत. ती काम करतात त्या समाजाचा वापर करून पैसा लुटण्यासाठी. म्हणून जीव जळतो की समाजाचं फक्त नाव वापरलं जातं, फक्त वापरलं जातं. आणि पहिल्यासारखे संत भगवान बाबांसारखी माणसं आता होणे नाही. कारण ही जी माणसं आहेत ही सगळे आपापली पोळी भाजण्यासाठी येतात तिथे. जे जे हा की अगदी थोडक्यात. वा 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 वा, छान. हे बघा,
समग्र व्यवस्थेच्या विरोधामध्ये किती छान निखिल, छान आता वाक्य मी बोलल्या डिस्कनेक्ट ताई. करते कारण आम्ही अशा विद्वान त्यासाठीच माणसाबरोबर म्हणतोय. मला चर्चा नाही करायची. अरे अशा विद्वान डिस्कनेक्ट करते माणसाबरोबर काय? मला अरे चर्चा ऐकायची नाही हिंमत करायची. नाही तुमच्यात. निखिला मी तुमच्यात एक्सेप्ट करते. ऐकायची हिंमत थँक्यू नाही. अरे थँक्यू. तुम्ही प्रश्नाचं उत्तर स्वतःला शाणे समजता का तुम्ही? तिकडे काय आता ऐका ना, argues करत ऐका ना, मलाही नाही बसायचं. बोलायचं. दहा अरे मिनिटं तुम्ही तिकडे. सिलेक्टिव्ह बोलता. अरे का, अरे तुम्ही ऐकायची क्षमता नाही तुमच्यात. तुमचं तेवढं बोलता आणि निघून जाता. काय व्यवस्थेचं तुम्हाला माहिती आहे? तुम्ही महाराष्ट्राच्या जे ग्रामीण हा भागात की गेला, तुम्ही मुद्दा complete काय करा माणसांचे तुमचा. प्रश्न चालू आहे का बंद आहे ताई? हे बघा मॅडम, बोला, हा की तुमचा मुद्दा मांडला तुम्ही. एकाच परिप्रेक्ष्यामध्ये मी बोललेलो होतो की एका समाजाला टार्गेट केलं जातंय, एका समाजाची बिंदू नियमावली काढली जाते, एका समाजाच्या अधिकाऱ्यांची जात शोधली जाते आणि ते कृत्य आता तावातावानं बोलणाऱ्या आणि मलाच कळतंय असं म्हणणाऱ्या अंजलीताई दमानियाकडून झालं. म्हणून मी ओबीसीच्या समर्थनार्थ त्या वंजारी समाजातल्या शिक्षकांच्या, डॉक्टरांच्या, इंजिनियरांच्या, एमपीएससी थ्रू सिलेक्ट होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या, ऊसतोड मजुरांच्या समर्थनार्थ मी माझी भूमिका मांडली. मी कुठंही आरोपीचं समर्थन केलेलं नाही. कुठलंही फुटेज काढा आणि कुठेही भाषण काढा, त्यामध्ये मी कुठेही आरोपीचं किंवा त्या कृत्याचं समर्थन केलेलं नाही. बर, धन्यवाद दहाके, तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल आणि धन्यवाद अंजली दमानिया तुमचेही. तर दोन्ही मुद्दे आपण या ठिकाणी